Namaskar, welcome back to our video lecture series. And today we are going to learn a topic for the student of BS second year same third. It is taken from English compulsory. Actually, it is a unit number third and title is a basics of communication skill in English. Under it, we are trying to know nouns, नाम आणि नामांचे प्रकार. तर सर्वात आधी we have to know the definition of the noun. Noun is a name of a person, animal, things, place, idea, emotion, feelings, quality, etc. तर एखादा व्यक्ती, एखादा ॲनिमल, एखादी वस्तू, एखादी जागा, एखादी कल्पना, एखादी भावना त्याला जे सामान्यपणे एक नाव आपण दिलेलं असतं त्याला नाउन असं म्हणतात. पण आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला या व्याख्येची काही फार गरज नाही. आपल्याला शिकायचं आहे काइंड्स ऑफ नाउन, नाम आणि नामांचे प्रकार. देयर आर 5 टाइप्स ऑफ नाउन. फर्स्ट इज कॉमन नाउन. मीन्स असे काही नाउन्स, नाव जे कॉमनली आपण देतो, सामान्यपणे देतो, त्याला सामान्य नाम असंही म्हणतात. दुसरं आहे प्रॉपर नाउन, म्हणजे विशिष्ट नाम किंवा खास प्रॉपर दिलेलं नाव. तिसरं असतं कलेक्टिव्ह नाउन, म्हणजे समूह दर्शक नाव. चौथं मटेरियल नाउन, म्हणजेच पदार्थवाचक नाव. आणि शेवटचं अब्स्ट्रॅक्ट नाउन, म्हणजे भाववाचक नाम. सुरुवातीला आपण पाहणार आहोत कॉमन नाउन, म्हणजे सामान्य नाम. द नेम ऑफ एनी कॉमन थिंग्स आर कॉल्ड कॉमन नाउन. सामान्यपणे एखाद्या वस्तूला, एखाद्या व्यक्तीला दिलेलं नाव म्हणजेच कॉमन नाउन होय. याचे काही एक्झाम्पल आपण पाहू. फॉर एक्झाम्पल पेन, बुक, चाइल्ड, बॉय, गर्ल्स, हाऊस. हे जनरल सगळ्या घरांना आपण घर म्हणतो, सगळ्या मुलांना आपण मुलं म्हणतो, सगळ्या झाडांना आपण जनरली झाड म्हणतो. त्यानंतर ते आंब्याचा आहे की लिंबाचा आहे वेगळी गोष्ट, पण आपण जनरली त्याला म्हणतो झाड. स्कूल, कोणते स्कूल असो त्याला स्कूल म्हणतो सामान्यपणे. मॅन म्हणजेच एखादा माणूस, सामान्यपणे आपण माणूस म्हणतो एखाद्याला, एखादी वुमन. तर हे झाले कॉमन नाउन. दुसरा प्रकार आहे प्रॉपर नाउन. पर्टिक्युलर नेम दिलं असतं एखाद्या व्यक्तीला, एखाद्या जागेला, त्याला प्रॉपर नाउन असं म्हणतात. एखाद्या माणसाला, एखाद्या मॅनला आपण शेक्सपियर नाव दिलं ते त्याचं प्रॉपर नाउन झालं. एखाद्या गावाला आपण नांदगाव म्हणतो, अमरावती म्हणतो, ते प्रॉपर नाउन झालं. एखाद्या देशाला आपण इंडिया म्हणतो, एखाद्या व्यक्तीला आपण राम म्हणतो, एखाद्या व्यक्तीला आपण रवींद्रनाथ म्हणतो. हे सगळे प्रॉपर नाउन झाले, कारण हे एका व्यक्तीचे विशिष्ट नाव, एखाद्या जागेचे विशिष्ट नाव, एखाद्या शहराचे विशिष्ट नाव असतात, म्हणून याला प्रॉपर नाउन असं म्हणतात. तिसरा प्रकार आहे कलेक्टिव्ह नाउन. हे कलेक्शन असतं, समूह असतं, आणि म्हणून त्याला कलेक्टिव्ह नाउन असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ फॅमिली हे कलेक्शन आहे व्यक्तीचं. नेशन, राष्ट्र, कमिटी, क्राऊड, बंच, हर्ड, आर्मी, बुके, फ्लीट, मॉब, टीम, ज्युरी, पार्लमेंट. या ठिकाणी खूप सारे व्यक्ती एकत्र आलेले आहेत. क्लास, युनियन, पार्टी, पोलीस, फ्लॉक, क्लब, ग्रुप, प्राइड ऑफ लॉयन. दीज आर द कलेक्टिव्ह नाउन्स, म्हणजे समूहवाचक नाम. कारण या ठिकाणी एक नाही आहे, एकापेक्षा जास्त गोष्टी एकत्र आलेल्या आहे, म्हणजे समूह झाला आहे, म्हणून अशा शब्दांना कलेक्टिव्ह नाउन असं म्हणतात. पोलीस हे कलेक्टिव्ह नाउन आहे, कारण पोलीस ही पोलीस फोर्स या अर्थानं घेतली जाते, आणि पोलीस फोर्स म्हटल्यामुळे एका पोलिसांना तर फोर्स तयारच होत नाही, आणि म्हणून पोलीस हा शब्द कलेक्टिव्ह नाउन आहे. चौथा आहे मटेरियल नाउन्स. हे जे मटेरियल आपण वापरतो घर बांधण्यासाठी किंवा जगण्यासाठी, ज्या ज्या वस्तू आपण वापरतो, मटेरियल वापरतो, त्यांना मटेरियल नाउन असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल गोल्ड आहे, सिल्वर आहे, स्टील आहे, आयरन आहे, ब्रास आहे, कॉपर आहे, शुगर आहे, सिमेंट आहे, वूल, ब्रिक, मड, क्लॉथ, लिक्विड. हे सगळे मटेरियल आपण वापरतो, यांना मटेरियल नाउन असं म्हणतात. बरेच मटेरियल नाउन अनकाउंटेबल असतात, पण काही मटेरियल हे काउंटेबल पण असू शकतात. फॉर एक्झाम्पल ब्रिक आपल्याला मोजता येतं,
पण मड मात्र चिखल नाही मोजता येत. तर असे मटेरियल नाऊन आहेत की जे काही काउंटेबल असतात, काही अनकाउंटेबल असतात. पाचवा अब्स्ट्रॅक्ट नाऊन, द नेम ऑफ क्वालिटी, स्टेट ऑफ माइंड, आयडिया, इमोशन्स, फिलिंग्स अँड ॲक्शन्स. सगळ्या ज्या आपल्या ॲक्शन्स आहेत, आपल्या क्वालिटीज आहे, आपला मूड आहे, आपल्या भावना आहे, त्यांना दर्शवणारा जो शब्द आहे त्यांना अब्स्ट्रॅक्ट नाऊन असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल ग्रेटनेस, पनिशमेंट, हॅपीनेस, ब्रेवरी, विस्डम, काइंडनेस, त्यानंतर ब्युटी, इनोसन्स, जजमेंट, स्लीप, लाफ्टर, थेफ्ट, स्लॅवरी, यूथ, चाइल्डहुड, अडल्टहुड, पॉवर्टी, गुडनेस, ह्युमॅनिटी म्हणजे मानवता. सगळ्या गोष्टी फील करायच्या आपल्याला, ते एकमेकाला देता येत नाही वस्तूप्रमाणे. म्हणजे या सगळ्या भावना आहेत, म्हणून याला अब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नाम असं म्हणतात. तसं पाहिलं तर नाऊन दोनच प्रकारचे, काउंटेबल नाऊन आणि अनकाउंटेबल नाऊन. पण अशा प्रकारचा क्वेश्चन आपल्या परीक्षेमध्ये नसतो. तरी याला थोडंसं पाहू आपण. काउंटेबल नाऊन म्हणजे अशा वस्तू की ज्याला आपल्याला काउंट करता येते. 1 पेन, 2 पेन, 3 पेन असं म्हणतो. त्या वस्तूच्या समोर आपल्याला ए किंवा ॲन लावावं लागतं. आणि ह्या ज्या वस्तू आहे याच्या एक वचन आणि अनेक वचनही होतो. फॉर एक्झाम्पल पेन असेल तर पेन्स आपण म्हणतो. तर अशा प्रकारे हे आहेत काउंटेबल नाऊन. थोडं तुम्ही ऐकता स्क्रीनवर वाचू पण शकता. आहे दुसरं अनकाउंटेबल नाऊन की जे आपण मोजू शकत नाही. सगळे लिक्विड, दूध असेल, पाणी असेल, चहा असेल, कॉफी असेल, नाही मोजता येत. त्यानंतर सगळे ग्रेन, राईस असेल, तांदूळ, वीट, गहू, ज्वारी, बाजरी यांना पण मोजता येत नाही, म्हणून हे सगळे अनकाउंटेबल नाऊन आहेत. अनकाउंटेबल नाऊनच्या समोर ए किंवा ॲन लिहायची गरज नसते. तर आता पहा, परीक्षेमध्ये क्वेश्चन नंबर 4A असतो नाऊनवर. क्वेश्चन असा असतो, आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ फॉलोविंग अंडरलाईन नाउन्स. 6 क्वेश्चन असतात, 6 मार्काचे. क्वेश्चन नंबर 4A. क्वेश्चन अशा प्रकारचा, इंडिया ओन इट्स इंडिपेंडन्स इन द इयर 1947. इंडियाच्या खाली अंडरलाईन केली, म्हणून आपल्याला उत्तर लिहावं लागेल इंडिया, त्याच्यासमोर प्रॉपर नाऊन, कारण इंडिया हे प्रॉपर नाऊन आहे. दुसरा आहे, शरयू इज अ गुड गर्ल्स. या ठिकाणी गर्लच्या खाली अंडरलाईन आहे आणि गर्ल्स हे आहे कॉमन नाऊन. तिसरा आहे, वी आर 4 मेंबर्स इन माय फॅमिली. तर इथं फॅमिलीच्या खाली अंडरलाईन केली आणि फॅमिली हे कलेक्टिव्ह नाऊन आहे. आयरन इज अ युजफुल मेटल आणि आयरन हे मटेरियल आहे. इन माय चाइल्डहुड, चाइल्डहुड हे अब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. सरोजिनी नायडू हे प्रॉपर नाऊन आहे. आणि या ठिकाणी रवींद्रनाथ टागोर यांच्या खाली अंडरलाईन आहे आणि रवींद्रनाथ टागोर आहे प्रॉपर नाऊन. राम इज अ सिन्सिअर स्टुडंट, स्टुडंटच्या खाली अंडरलाईन आणि स्टुडंट हे कॉमन नाऊन आहे. द पोलीस कॉट द थीफ आणि पोलीस हे कलेक्टिव्ह नाऊन. ऑनेस्टी अब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे आणि गोल्ड मटेरियल नाऊन. आणि आय लाईक कॉफी, कॉफी हे पण आहे मटेरियल नाऊन. तर अशा प्रकारचे क्वेश्चन असतात. सोपं असते 6 मार्क्स मिळवणं. थोडंसं जर आपण 1-2 वेळा हे व्हिडिओ पाहून घेतला, थोडंसं वाचलं, तर हा प्रश्न सहज आपल्याला सोडवता येतो. तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 4A अंतर्गत हे 6 प्रश्न तुमच्यासाठी असतात परीक्षेमध्ये. ते सगळे हे जे आपण आता इथं क्वेश्चन पाहिलेत हे सगळे विद्यापीठाच्या परीक्षेत विचारलेले आहे. तर अशा प्रकारे आपण हे नाऊन समजून घेतलं. आणि नाऊन समजण्यासाठी हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. चॅनलला नव्यानंच तुम्ही पाहत असाल तर सबस्क्राईब करा, त्यासाठी पैसे लागत नाही. आणि काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. एक बेल आयकॉन असतं सबस्क्रिप्शनच्या तिथं, त्याला प्रेस केलं तर पुढं जे व्हिडिओ येतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळतं आणि मग ते व्हिडिओ मिस होत नाही. तर अशा प्रकारे आपण हे नाऊन समजून घेण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहायला पाहिजे. आणि असे खूप सारे व्हिडिओ, शैक्षणिक व्हिडिओ आपल्या चॅनलला उपलब्ध आहेत, ते पण तुम्ही पहा. काही शंका असतील तर नक्कीच विचारा, आपण त्या शंका सोडवण्याचा प्रयत्न करू. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू अगेन नेक्स्ट टाइम.